सहनशीलता सरळ वृत्तीची वागणूक ज्याची, आपुले दुःख न वधे कुणाला, चिंता इतरांची, चरित्र निर्मळ राहणी साधी, निंदी न कवणासी, दीनचर्या सततची योग्य ती, हावन मानाची, हीन दिनांची प्रगती करण्या कमाल निष्ठेची, तुकड्या दास म्हणे तू तरशील, कीर्ती जरी गासी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील या ओळी समाजाचं आदर्श नेतृत्व कसं असावं यावर भाष्य करतात. निर्मळ चरित्र, साधी राहणी, मानपानाचा लवलेशही नसलेलं, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याच्या उद्देशानं झपाटलेलं एक नेतृत्व आपल्या रावेर यावल मतदारसंघात उदयाला येतंय, आणि ते म्हणजे अमोल जावळे. सिस्टीम या विषयात बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची मास्टर पदवी प्राप्त केलेले अमोल जावळे यांना उच्च पदस्थ नोकरी करण्याची किंवा स्वतःचा मोठा उद्योग उभारण्याची संधी असताना देखील त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे भालोद या गावात राहूनच समाजसेवेचं व्रत स्वीकारलंय. वडील स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर गेली 4 वर्ष ते झपाटल्यासारखं काम करतायत. समाजातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेत ते प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी ते प्रयत्नशील असतात. घरातील संस्कार, वडिलांचे राजकीय कारकिर्दीतील समर्पण, सेवा, शिस्त, नीतिमूल्यांशी कुठलीही तडजोड न करता मिळेल ती जबाबदारी निष्ठेनं पार पाडण्याच्या संस्काराचा प्रभाव अमोल जावळेंच्या व्यक्तिमत्वात सुद्धा ठायी ठायी जाणवतो. राष्ट्रहित सर्वोपरी हा संघाचा मूलमंत्र घेऊनच भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा पूर्वच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन, माननीय केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे आणि विचारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी स्वतःला झोकून देत काम केले. आपल्यासोबत अनेक समविचारी लोकांना नव्याने पक्षासोबत जोडून अल्पावधीतच एक उत्तम संघटक आणि पक्ष संघटनेतील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपले वडील हरिभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. राजकारण वैयक्तिक विकासाकरता नाही, तर राष्ट्रहिताच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी करण्याचं बाळकडू घरातूनच मिळालेले अमोल जावळे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून रावेर यावल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. माझी उमेदवारी निव्वळ आमदार म्हणून मिरवण्यासाठी असणार नाही, तर प्रत्यक्ष काम करून समाजहित आणि राष्ट्रहित जोपासण्यासाठी आहे, हे ते वारंवार बोलून दाखवतात. खरं तर कुठल्याही संवैधानिक पदावर नसतानाही निवडणूक लढवण्यापूर्वीच त्यांनी मतदारसंघातील कामं मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू केले. शेतमालाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे व गावागावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे व शेत रस्त्यांचे अनेक वर्षापासून रखडलेले काम त्यांनी प्राधान्याने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. 4 महिने हा रस्ता पावसाळ्यामध्ये बंद राहायचा, त्याच्यामुळे आम्हाला शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी खूप प्रॉब्लेम यायचा. शासनाचे व अमोलदादांच्या अथक प्रयत्नांनी याचे खडीकरण झाले. आता शेतीमालाला आम्हाला पावसाळ्यात सुद्धा मोटरसायकल, ट्रॅक्टर सगळे वाहनं नेता येतात. गिरीश भाऊंच्या माध्यमातून आणि श्री अमोल भाऊ जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे आमचा विवरा ते रावेर रेल्वे स्टेशन हा रोड मंजूर करण्यात आला आहे. म्हणून भाऊचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. अमोलदादांनी आमचे तुमचिला रावेर आणि पातोंडी निंबोळासीन जाणारा जो रस्ता आहे त्याचे खूप हाल होत होते, खड्डे पडले होते. त्यांच्याकडे लोकांनी मागणी केली असता अमोलदादांनी प्रयत्न करून रस्ता मंजूर करून आणला, तरी त्यांचे मी खूप खूप आभारी आहो. विरोधा रिधोरी रस्ता आहे ना, हा 86-87 साली पहिल्यांदा खडीकरण झालं होतं. बराच पाठपुरावा झाला आमदाराकडे, स्थानिक आमदारांनी काही केलं नाही, पण अमोल भाऊनं गिरीश महाजन, रक्षाताई याच्या माध्यमातून अमोलदादाकडे आम्ही पाठपुरावा केला. त्यांनी ही मदत केली, त्याच्यामुळे रस्त्याचं काम आता होत आहे. त्याच्याबद्दल आम्ही सर्व अमोलदादांचे आभार मानतो. बामणोद ते हंबर्डी रस्ता खूप खराब झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत होते. पण त्यासाठीही अमोलदादांनी पाठपुरावा करून जवळपास 5.5 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहे. त्याचे पण काम लवकरच सुरू होणार आहे. त्याबद्दल मी गावाच्या वतीने अमोलदादांचे आभार व्यक्त करतो. हा जो रस्ता आहे अमोलदादांच्या प्रयत्नांतून भालोद ते म्हैसवाडी हा मंजूर झाला आहे. दादांनी ते कुठल्याही पदावर नसताना त्यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो.
आणि सगळ्या गावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांमध्ये हा आनंदाचं वातावरण या रस्त्यामुळे झालं आहे. कारण की या रस्त्यानं भरपूर आम्हाला खूप त्रास होता. अक्षरशः गाडी बैल किंवा मोठे जे आमचे वाहन असायचे ते जायचे नाहीत किंवा फसून जायचे. अमोलदारांचे फार फार आभार. अमोल जावळे यांना अध्यात्माबद्दल आस्था आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शक्य तेवढा निधी मिळवत अमोल जावळेंनी बरीच कामे मार्गी लावलीत. त्यातील काही कामे सुरू आहेत आणि काही कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. मतदारसंघातील अनेक प्रमुख मंदिरांचे सुशोभीकरण असेल, मंदिरांची सभागृहे, सभामंडपे, परिसराचे काँक्रिटीकरण, रस्ते व पथदिव्यांची व्यवस्था तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून दिला आहे. अमोलदादांनी जो आम्हाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे आपल्या आता भव्य दिव्य असं सभामंडपाचं काम 2 कोटीचं आहे. पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपये आले आमचे. आणि या परिसरात हजारो वारकरी येतात, त्यांची गैरसोय होत होती पाण्याची, रस्त्याची. खूप रस्ते खराब झाले होते. रस्त्यासाठी दादांनी 47 लाखाचे रस्ते मंजूर करून रेडी झालेले आहेत सर्व. रावेर यावल मतदारसंघाची खरी ओळख इथली संपन्न आणि समृद्ध शेती. यावल तालुका हा पाण्याच्या दृष्टीने डार्क झोन जाहीर झालेला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. अत्यंत चिंताजनक असलेल्या या विषयावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन ठोस नियोजन आणि अंमलबजावणी करण्याला अमोल जावळेंचे प्राधान्य असणार आहे. मतदारसंघातील शेळगाव जलसंधारण प्रकल्प पूर्ण करण्याचे अमोल जावळे यांचे ध्येय आहे. या शेळगाव जलसंधारण प्रकल्पामुळे 13 गावांमध्ये पाण्याची पातळी वाढेल, ज्यामुळे सुमारे 5.5 ते 6,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. यामुळे शेती अधिक फायदेशीर होईल. या प्रकल्पाचा जलस्रोतांच्या संवर्धनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प डार्क झोनच्या विळख्यातून सुटका करणारा आशावादी किरण ठरेल. आता शेळगाव बॅरेज आमचं पूर्णत्व झालेलं आहे आणि पाण्याची लेवल एकदम चांगली वाढलेली आहे. आता अमोल भाऊ पण मदत करतायत. अमोल भाऊनी पण इतर सिंचनासाठी 600 कोटी रुपये आणलेले आहेत. बंद पडलेली यावल भालोद उपसा सिंचन योजना आणि यावल तालुका रावेर पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानं या प्रकल्पाअंतर्गत पुढील 50 वर्षांचे जलनियोजन सुनिश्चित करण्यात आले आहे. मतदारसंघात नेमकं काय करायला हवं याचा अभ्यासपूर्ण, सुनियोजित आणि सर्वसमावेशक विकासाबाबत व्हिजन अमोल जावळे सविस्तर विशद करतात. समृद्ध भविष्याचा कणा असलेल्या युवकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फैजपूर शहरात आधुनिक जलतरण तलाव आणि व्यायामशाळा उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. याचसोबत परिसरातील इतर गावांमध्ये सुद्धा अत्याधुनिक जिम उभारून आरोग्य संवर्धनाचे प्रयत्न होणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक गावात महिला बचत गट आणि प्रभाग संघाच्या माध्यमातून ग्रामसंघ कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. भालोद येथे पहिले प्रभाग कार्यालय कार्यान्वित झाले आहे. महिलांसाठी आधुनिक सुविधा असलेले प्रशिक्षण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना विविध कौशल्ये आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणाची संधी उपलब्ध होईल. महिला सक्षमीकरणासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेच्या सहाय्याने महिलांना आर्थिक स्वावलंबन, उद्योग प्रशिक्षण आणि सामाजिक समर्थन मिळत आहे. केळीवर आधारित विविध उद्योगांसाठी 16 कोटी रुपयांची मंजुरी देऊन रावेर इथे एक आधुनिक सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून केळीच्या विविध उत्पादनांचा विकास होईल, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन व्यावसायिक संधी मिळतील आणि केळीच्या उत्पादनाच्या मूल्यवर्धनास चालना मिळेल. शेतकऱ्यांसाठी पूर्णवेळ वीज पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कामांसाठी आणि इतर आवश्यक कामांसाठी 24 तास वीज उपलब्ध होईल. रसलपूर आणि पाल येथे इलेक्ट्रिक सबस्टेशन सुरू करण्यात येणार आहे. यामुळे त्या भागातील वीज पुरवठा अधिक सुरळीत होईल आणि स्थानिक नागरिकांना विश्वासार्ह आणि स्थिर वीज सेवा मिळेल. प्रत्येक पंचायत समिती गटात एक सुविधा मदत केंद्र स्थापन केले जाईल. या केंद्रामार्फत शेतकरी, महिला, इतर लाभार्थी तसेच विद्यार्थ्यांना सरकारी योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ केली जाईल. रुग्णसेवा हा अमोल जावळेंचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक रुग्णांना मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या दवाखान्यात उपचार मिळावा यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि तातडीची मदत करतात. काही दिवसापूर्वी नेपाळ इथे झालेल्या अपघाताच्या वेळी सुद्धा अमोल भाऊंनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत जखमी भाविकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि मदतीचा हात पुढे केला.
आरोग्य सेवेविषयी आपले विजन मांडताना पंचायत समितीच्या गट स्तरावर आरोग्य दूत नेमण्याची त्यांची संकल्पना नाविन्यपूर्ण आहे. लोकांना उत्तम आरोग्य सेवा आणि योग्य उपचार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करतील. या दूतांच्या माध्यमातून पुणे आणि मुंबई येथील मोठ्या रुग्णालयांसोबत जोडणी केली जाईल, जेणेकरून रुग्णांना वेळेवर उपचार करणे सोयीस्कर होईल. माझ्या मुलाला हृदयरोगग्रस्त असून डॉक्टरांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला. अमोलदादांनी मला साथ दिली. आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने दादांनी मला तिथं वाडी हॉस्पिटलला त्यांच्या माध्यमातून मला पूर्णपणे जो काही खर्च लागला तो मोफत झाला. अमोलदादा यांचे आभार. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अमोल भाऊ कटिबद्ध आहेत. सातपुडा येथील आदिवासी बांधवांसाठी कलेच्या संदर्भात एक कल्चरल सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांची कला, संस्कृती आणि परंपरा जतन केली जाईल. तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देऊन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त केले जाईल. शेळगाव बॅरेज येथे मच्छीमार केंद्र सुरू करून स्थानिक मच्छीमारांना आर्थिक रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी शेळगाव बॅरेज येथे आकर्षक असे टुरिझम सेंटर उभारले जाईल. समाजामध्ये एकोपा आणि समरसता राखण्यासाठी एक कल्चरल सेंटर तयार केले जाईल. या सेंटरच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, ज्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद आणि सहयोग वाढेल. एकंदरीतच सामाजिक समरसतेमधून समाजहित आणि राष्ट्रहित साधण्यासाठीच अमोल जावळे यावल रावेर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. या विकासाच्या, प्रगतीच्या नवपर्वाचा इथला प्रत्येक मतदार भागीदार आणि साक्षीदार असणार आहे. रावेर यावल मतदारसंघाचे भविष्य घडवण्यासाठी अमोल भाऊंना फक्त आपल्या एका निर्णायक मताची अपेक्षा आहे. चला तर मग या नवपर्वाचे साक्षीदार होऊया. येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 1 समोरील कमळ निशाणी समोरील बटन दाबून अमोल जावळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि विकासाच्या या नवपर्वाचे साक्षीदार आणि भागीदार व्हा. हमी भाजपाची, साथ अमोल. कष्टकरी दीनांचा त्राता, मातांचा भगिनींचा बंधुपाठी राखा.